अवतार थोडा खराबच झालाय बरं का, पण अवतार सुधारून आपल्याला जायचं थोडं बाहेर कुठं. तर मित्राचा आता फोन आलता की बाबा ते आपला काय बोकडाचा देवदेव आहे, बोकडाच्या देवदेवाला जेवायला यायला लागतंय. आता ही इसल्या तर महादर्शक पहिला तिकडं जाऊन बसलाय. आता राहिलोय मी एकटं जायचं जीवावर तर लय आलाय, पण आता नाही गेलं त्यांना बी राग येईल बघा. जावं तर लागन. सांगायची गोष्ट ही बोकडाचा देवदेव आहे, जावं तर लागलच. जायचं तर ठरलं होतं, पण गाडीचा हाल बघा. काल गावाकडनं येताना एवढं हाल झाले गाडीचं. महिना झाला बटनाव गाडी चालवत नव्हती. सुम्याने चालू केली की तसं चालू झाली. सुम्या काय हवेत जोडला. असं ते म्हणलं उघड गेट आणि गपचल. तर पब्लिक सगळं आपण रेडी झालो, आपण चालवत होता बाबुळगावला मित्राचं घर आहे आपलं. तर मित्राच्या तुला जावं तर देऊ देतोय. त्यांचा आता आपल्याला फोन तुम्हाला सांगितलं होतं, तिकडे चालू आहे. आता मोठा प्रोजेक्ट केलाय बे. कसला मोठा प्रोजेक्ट केलाय बघा. इथं सगळं कोल्ड स्टोरेज केलंय केळीचं. एक नंबर नियोजन केलंय. बाबुळगाव मधलं हे 3 बघलं का नाही, दिसलं की असं वाटतं आहे हे चांगलं असं बांधलंच पाहिजे. त्याची बाबा ठीक आहे बघा. बरं बघा इथं स्कॉर्पिओवाल्याला मागले तुला उडवून चालत बघायची. बाबुळगाव मध्ये आलो इथं बघतो तर काय लेकरांची शाळा सुटली होती बघा. पूर्ण रस्ता जाम झालता. त्यातल्या 2 लेकरांना आपल्याला केला, चला म्हणलं घेऊन. त्यांना घेतलं तिथे सोडलं बाबुळगाव मध्ये. डायरेक्ट आलो विशालच्या घरी. खाऊन पण झोपलाय बोकडाचा मटण खाऊन. सोपं नाही. कुठं माकडा काय नाही. त्या कामासाठी आलो ते काम करायचं महत्वाचं. जेवण केलं बघा. जेवण तर लय फुल झालतं. चला मला तर निघायला लागतं आपल्याला माघारी आपल्या इंदापूरला. सारखं मारतोय माधुर्ष घ्यायला घेतो. एक काम होतं नाही पोरी. एडोल्या